10वी भूगोल अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूयात। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, याचं कारण प्रचंड लोकसंख्या। दुसरी रिकामी जागा, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर आधारित आहे। भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची आहे। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झालेला आहे? उत्तर, ब्राझीलच्या पश्चिम भागात ॲमेझॉन नदीचे खोरे आहे। येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणामुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणे यावर नैसर्गिकरित्या बंधने पडली आहेत। या भागात खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत। या भागात पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही। येथे वाहतुकीच्या सोयी सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत। या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे, परिणामी येथे खनिज साठ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही। ॲमेझॉनच्या प्रदेशातील घनदाट वने व तेथील सुप्त खनिजे यांसंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झालेला आहे। भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते? उत्तर, साम्य, दोन्ही देशांना विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेली आहे, त्यामुळे दोन्ही देशातील किनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय विकसित झालेला आहे। दोन्ही देशांमध्ये मासेमारीचा उपयोग अन्नधान्य पुरवठा, रोजगार निर्मिती, पोषण स्तर ठरविणे वाढविणे, परकीय चलन मिळवण्याकरता होतो। आता आपण फरक पाहूयात। भारतात गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते, परंतु ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट जंगले, नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी येथे विकसित झालेली नाही। ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्यावर उष्ण व सागरी प्रवाह एकत्र आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात। भारतात अशा प्रकारे सागरी प्रवाह एकत्र येत नाहीत। इतर अनुकूल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे। पुढील प्रश्न, कारणे सांगा। ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे। उत्तर, भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार केल्यास ब्राझीलचे क्षेत्रफळ भारताच्या क्षेत्रफळाच्या जवळपास तिप्पट आहे। ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ 85,15,770 चौरस किलोमीटर इतके आहे। भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर इतके आहे। भारताची लोकसंख्या ब्राझीलच्या लोकसंख्येच्या कितीतरी पटीने अधिक आहे। ब्राझीलची लोकसंख्या सुमारे 20 कोटी इतकी आहे। भारताची लोकसंख्या सुमारे 130 कोटी इतकी आहे। भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे। मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते। भारत व ब्राझील विकसनशील देश आहेत, त्यामुळे आर्थिक बाबींमध्ये खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांचे सहअस्तित्व असणे गरजेचे आहे। भारत व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युत निर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी क्षेत्रातील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे। भारत व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रातील साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी उद्योजक व शासन यात विभागलेले आहे। अशा प्रकारे भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे। प्रश्न चौथा, पुढील आलेखाचा अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा। इथे आपल्याला आलेख दाखवण्यात आलेला आहे। भारत आणि ब्राझील यांचं एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील विभागांचं योगदान दाखवलंय आणि लोकसंख्येची टक्केवारी दाखवण्यात आलेली आहे। या आलेखामध्ये ब्राझील व भारत या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेची तुलना केलेली आहे। एकूण राष्ट्रीय उत्पादनातील विभागांचे योगदान व त्या विभागात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी येथे देण्यात आलेली आहे। भारतात सुमारे 48.8% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात,
24.3% लोकसंख्या द्वितीय क्षेत्रात आणि 26.9% लोकसंख्या तृतीय क्षेत्रात गुंतलेली आढळते. ब्राझीलमध्ये सुमारे 10% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, 19% लोकसंख्या द्वितीय क्षेत्रात, 71% लोकसंख्या तृतीय क्षेत्रात गुंतलेली आढळते. भारतात एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा 17%, द्वितीय क्षेत्राचा वाटा 26% आणि तृतीय क्षेत्राचा वाटा 57% आढळतो. ब्राझीलमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा 5.5%, द्वितीय क्षेत्राचा वाटा 27.5% आणि तृतीय क्षेत्राचा वाटा 67% आढळतो. यावरून असे दिसते की भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहे. याउलट ब्राझीलची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे.